नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल. बोलतो तुमच्या मनातले बोल. मला एक सांगा, तुमचं असं कधी झालंय का की तुम्ही एखादी नवीन गोष्ट करायला घेतली आहे, नवीन काहीतरी सुरुवात केली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट करायची आहे मला, तुम्ही ते स्वप्न बघितलंय आणि होतं असं की खूप प्रयत्न केलेत पण कुठंच पोचत नाही. थोड्या दिवसांनी लक्षात येतं की आपण जिथनं सुरुवात केली त्याच्यात फार पुढे नाही गेलो आणि त्या जागेवरून हल्लो पण नाही. कधी कधी ह्या इतके प्रयत्न करून सुद्धा आपण हे जे काही पोचत नाहीये, हे का पोचत नाहीये? धडका देतोय पण दरवाजे उघडत नाहीयेत, मार्ग सापडत नाहीयेत, काहीच होत नाही आणि आपण निराश होतो. निराश झाल्यानंतर आपण प्रयत्न सोडून देतो आणि प्रयत्न सोडून दिल्यानंतर आपण त्याची खंत करत राहतो. झालंय असं कधी? असं झालं असेल तर असं यापुढे कधीही होऊ नये याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आपण जिथं चुकत असतो ती गोष्ट असती, आपण स्वप्न बघतो पण आपण ध्येय ठरवत नाही. स्वप्न आणि ध्येय यांच्यामध्ये फरक आहे. ध्येय जेव्हा आपण ठरवतो तेव्हा ध्येय पूर्ण करण्याची जबाबदारी आणि पूर्ण करण्याचा रोडमॅप आपल्याला मिळतो आणि हे ऑटोमॅटिकली घडत नाही, हे सिस्टमॅटिकली घडवावं लागतं आणि ते कसं करायचे ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. 25 वर्षांपूर्वी जेव्हा जीपीएस नव्हतं तेव्हा आपण प्रवासाला निघायचो. कधी केलंय ते माहितीये तुम्हाला? म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी जे लोक तेव्हा हा प्रवास केला असेल स्वतःच्या गाडीतून, स्वतःच्या म्हणजे रेंटल किंवा कुठल्याही गाडीतून, तेव्हा म्हणजे आम्ही सगळे कसे जायचो की फॅमिली एकत्र आली, 10-12 जण जमले, मग ती गाडी त्यात सगळ्यांनी कोंबायचं वरती सामान आणि निघाले प्रवासाला. आता जेव्हा प्रवासाला निघाले तेव्हा रस्ता माहिती आहे, कारण आपल्याला मुंबईहून गोव्याला जायचंय. मुंबईहून गोव्याला जायचं तर मुंबई गोवा हायवे आहे, त्या हायवेनं सरळ जायचंय एवढं माहितीये. किंवा मग पुणे मार्गे निघालं, समजा हायवेचं काम चालू आहे आणि आपल्याला पुणे मार्गे जायचंय, पुणे कोल्हापूर असं करत जायचंय. तर पुण्याच्या पुढे गेल्यावर, कोल्हापूरच्या पुढे गेल्यावर अशी गडबड व्हायची की आता इथनं 3-4 फाटे फुटतात, गोव्याला जायला 3-4 मार्ग आहेत. मग त्याच्यापैकी नक्की कुठला घ्यायचा, कुठला चांगला आहे हे कुणालाच माहिती नसायचं. मग 10 जणांना विचारत बसा. कोल्हापुरात शिरल्यावर सुद्धा असं व्हायचं की इथनं बाहेर कसं पडायचं शहरातनं, कारण तेव्हा काय बायपास नव्हता, काय नव्हता. आणि मग जायचं बाबा ते गोव्याला पोहोचून कुठं नेमकं गाडी कुठं लावायची, कुठं पोचायचं, कुठं राहायचं, काहीच कल्पना नसायची. कारण तेव्हा ना मेक माय ट्रिप होतं, ना गोवा बिबो होतं, ना जीपीएस होतं. ते या सगळं हे नसल्यामुळं मग काय करायचं, 10 जणांना विचारत बसा. मग त्यांचं फ्रस्ट्रेशन, आपलं फ्रस्ट्रेशन, आपलं त्या प्रवासापेक्षा यातच वेळ जास्त जायचा. एक जण मॅप घेऊन बसायचा, अरे नाही इकडं जायचं होतं, इकडं सांगतच नसायचं की ते राईटला जायचंय, तो सांगायचा इकडं जायचंय, ड्रायव्हर आपला डावीकडे वळवायचा. हे असं इतक्या वेळा घडायचं, इतके काय काय गमती जमती घडायचं, कारण आपल्याला माहितीच नसायचं कुठं जायचंय. नेमकी हीच गोष्ट होती, आपण जेव्हा प्रयत्न करतो पण ते प्रयत्न हे पूर्ण दिशाहीन असतात. जेव्हा दिशाहीन प्रयत्न करतो तेव्हा हीच गोष्ट होती, कारण आपल्यासमोर ध्येय नसतं, आपल्यासमोर ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रोडमॅप नसतो. जीपीएसने हेच तर केलं, आपल्याला कसं पोहोचायचंय आपल्याला सांगितलं. मग आपल्याला हे सांगितलं की रस्त्यामध्ये कुठेतरी गाडी बंद पडली आहे, तुम्ही साईडनं जा. आता इथं रोडच ब्लॉक झालाय, तुम्ही दुसऱ्या मार्गाने जाण्यासाठी हे 3 ऑप्शन्स आहेत, यातला कुठला पाहिजे आहे तुम्हाला. या मार्गाने गेला तर टोल पडतो, या मार्गाने गेला तर टोल पडत नाही पण वेळ जास्त लागतो, या मार्गाने इथं गेला तर हॉटेल्स आहेत, या मार्गाने गेल्यानंतर हॉटेलच्या पुढे पार्किंग आहे, राहण्याची सोय आहे, तुम्ही अमुक वाजता पोहोचा. हे सगळं जीपीएस आपल्याला सांगतं आणि हे सांगितल्यामुळे आपलं आयुष्य किती सोपं झालंय. म्हणजे मुंबईत जाताना, आता मी पुण्यातून जेव्हा मुंबईत जातो तेव्हा पूर्वी मला प्रत्येक वेळी थांबून विचारायला लागायचं हे कसं जायचं, कुठं जायचं. आता काही नसतं, मी जीपीएस लावून टाकतो आणि माझं मी जातो, ती इन्स्ट्रक्शन सांगत राहते महिला आणि व्यवस्थित आपण आपला रस्ता शोधतो. हा, एखाद्या वेळी हे होऊ शकतं तिथं की आपण त्याच्यात सांगतात की टेक द थर्ड एक्झिट. तर थर्ड एक्झिट म्हणजे नेमकं कुठं जायचं हे सरावानं लक्षात येतं आपल्या, पण लक्षात येतं एखाद्या वेळी थांबून विचारावं लागतं, पहिल्यासारखं नाही राहिलं. तर थोडक्यात सांगायचा उद्देश आहे की जेव्हा आपण ध्येय ठरवतो, आपल्याला कुठं जायचं माहित असतं आणि त्यासाठी कसं जायचं माहिती असतं, तेव्हा ते गोष्ट पूर्ण करणं सोपं असतं. तर आता हे मुळात ध्येय ठरवायचं कसं? पहिली गोष्ट म्हणजे ध्येय आणि स्वप्न याच्यात फरक आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा असं सांगितलं, आपण जे बघू ते स्वप्न बघू, पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी ध्येयाचाच मार्ग आपल्याला अवलंबावा लागतो. उदाहरणार्थ, मला पंतप्रधान व्हायचंय, मला सुपरस्टार व्हायचंय, मला ऍस्ट्रॉनॉट व्हायचंय, मला स्पेसएक्स सारखी कंपनी करायची, मला मुकेश अंबानींसारखी रिलायन्सची कंपनी करायची. हे आपलं स्वप्न असू शकतं, पण हे आपलं ध्येय असू शकतं का? तर नाही. का नसतं? ध्येय कधी असेल, शेवटच्या टप्प्यातलं ध्येय आहे ते, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचे जे टप्पे आहेत ते टप्पे म्हणजे ही छोटी छोटी ध्येय आहेत आणि ती आपल्याला ठरवावी लागतील. कुठलंही ध्येय जे असतं ना
त्यांना 5 प्रकारे विभागलं जातं. आणि आपलं ध्येय कसं हवं? स्मार्ट हवं. स्मार्ट म्हणजे टेक्नॉलॉजिकली स्मार्ट नाही. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. तर आपलं गोल स्पेसिफिक हवंय, विशिष्ट हवीत. मला 3 महिन्यांमध्ये 10 किलो वजन कमी करायचंय, इतकं स्पेसिफिक. मला 3 महिन्यांमध्ये 10 किलो वजन कमी करायचंय. 3 महिने म्हणजे किती? 90 दिवस. 90 दिवसात मला 10 किलो वजन कमी करायचंय, इतकं ते ध्येय चौकटीबद्ध पाहिजे. अजिबात इकडं तिकडं फिरायला जागा नाही. असं म्हटलं की मला 1 दिवस वजन कमी करायचंय, तर ते आपलं स्वप्न असू शकतं, ध्येय नसतं. ध्येय असतं ते नेहमी त्याला एका चौकटीत बांधलेलं असलं पाहिजे, आणि तरच ते ध्येय अचीव्ह होतं. जेव्हा आपण म्हणतो ना की नुसतं वजन कमी करायचंय, तेव्हा त्याला आपण कुठल्याही प्रकारचं स्वरूप दिलेलं नसतं. जेव्हा आपण म्हणतो मला 3 महिन्यात 10 किलो वजन कमी करायचं, तेव्हा त्याला आपण स्वरूप देतो, त्याला वेळ ठरवून देतो, त्याला एक टार्गेट देतो, आपण एक डेडलाईन देतो. मग आपल्याला माहिती असतं की आपल्याला एक्झॅक्ट काय करायचंय. जेव्हा आपल्याला माहिती असतं की मला नेमकं काय करायचंय, तेव्हा आपण ते नेमकं कसं करायचंय हे शोधायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ध्येय जे आहे ते आपलं अतिशय स्पेसिफिक हवं. जे आपण ठरवतोय ते निश्चित ध्येय धोरण हवं त्याच्यासाठी. याच्यात असं होऊ शकतं आपण म्हणतो की मला अमेरिकेला जायचंय. आता कधी जायचंय, कसं जायचंय, कशासाठी जायचंय, पासपोर्ट आहे का, व्हिसा आहे का, नसेल तर व्हिसाला अप्लाय केलाय का, पैसे आहेत का, तिथं जाऊन काय करणार आहे, परमनंट राहणार आहे का, टुरिस्ट व्हिसावर जाणार आहे का, अजून काय करणार आहे, वर्क परमिट आहे का, अनेक गोष्टी असतात. मग या सगळ्याचा आपण विचार केलेला नसतो. त्यामुळे अमेरिकेला जाणं हे ड्रीम असतं. पण अमेरिकेला जाणं हे ड्रीम असेल तर त्यापर्यंत त्याला ध्येय बनवण्यासाठी मग एक एक गोष्ट आपल्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून ठरवलेली असली पाहिजे, तेव्हा ते ध्येय बनतं. मेजरेबल. तर आपलं ध्येय कसं हवं? मेजरेबल हवं. मेजरेबल म्हणजे काय हवं? की आपण कसं ध्येय जे अचीव्ह करतोय त्यापर्यंतची प्रगती कशी करतोय, ती प्रगती आपल्याला पाहता यायला हवी वरचे वर. आता विचार करा, आपण एखाद्या जिममध्ये गेलोय, त्या जिममध्ये आपण वजन कमी करायला गेलोय, आणि वजन कमी करायला जिममध्ये गेल्यानंतर जिममध्ये आरसाच नाहीये, एकही आरसा नाहीये, जिममध्ये एकही वेइंग स्केल नाहीये, वजन करायची स्थितीच नाही. आपण जातोय, रोज मेहनत करतोय, खाण्यावर कंट्रोल करतोय, पण आपण कुठेच आरशात पाहू शकत नाही की आपण कमी झालोय का नाही. आपलं ध्येयापर्यंत आपण पोहोचतोय का नाही आपल्याला कळतच नाहीये, तर असा उपयोग नाही. आपलं ध्येय आपल्याला ठराविक काळानंतर मोजता यायला पाहिजे. रोज जी काय थोडी थोडी प्रगती करू आपण, ती प्रगती आपण कशी करतोय, कुठं पोहोचलोय, आज कमी पडलोय का आज जास्त प्रगती केली आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. मग कमी पडत असेल तर आपल्या अडचणी काय आहेत हे आपल्याला कल्पना येते, आणि त्या अडचणींची कल्पना आली की त्याच्यावर कशी मात करायची ते आपल्याला कळतं. त्याच्यामुळं आपलं जे ध्येय असतं ते मेजरेबल हवं. ते आपल्याला कळलं पाहिजे त्याची प्रगती किती होतीये, आणि ती प्रगती कळण्यासाठी आपण त्या पद्धतीचा तो चार्ट करून ते लिहून ठेवलेलं असलं पाहिजे. त्यानंतर आपण ते टार्गेट्स ठेवलेले असले पाहिजेत की मला रोज किती प्रगती करायची आहे, मग तिथपर्यंत मी पोहोचलोय का, मग कशा पद्धतीने पोहोचलोय, त्याचं जे काय पॅरामीटर्स आहेत ती पॅरामीटर्स काय आहेत. मग तेच उदाहरण जर आपण घेतलं वजन कमी करण्याचं, तर आपण यातली पॅरामीटर्स ही असतील की मग 10 किलो 90 दिवसात करायचंय, 3 महिन्यात करायचंय, तर रोज मला 300 ग्रॅम करायला पाहिजे. मग आज किती झालंय, उद्या किती झालंय, अगदी तसं नसेल तरी वीकली किती कमी होते हे आपण मेजर करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे आपल्याला आवाक्यातलं ध्येय हवं. रोज भलतं काहीतरी विचार करून चालणार नाही. रिलायन्स सारखी कंपनी करायची बरोबर आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की रिलायन्स सारखी कंपनी एका रात्रीत होणार आहे. स्वप्न अचिवेबल करण्यासाठी ध्येय अचिवेबल करायला पाहिजे. मग आपल्याला एक स्वतःची कंपनी बिझनेस सुरू करावा लागेल. मग तो बिझनेस सुरू करून तो बिझनेस स्केल अप कसा करायचा, त्यासाठी टीम कुठली घ्यायची, फायनान्स कुठला घ्यायचा, अजून वेगवेगळ्या कंपनीजमध्ये कसे इन्व्हेस्ट करायचे, आणि मग आपण कसं ग्रो करायचं आणि रिलायन्सच्या लेवलला जायचं. अक्षरशः काही काळात मोठ्या झालेल्या कंपन्या जसं स्पेसएक्स आहे, अमेझॉन आहे, हे अगदी थोड्या काळात झालेल्या आहेत. आणि कारण त्यांनी एक स्पेसिफिक ग्रोथ केली आहे, त्यांनी गायडेड ग्रोथ केली आहे. तर तशी ग्रोथ आपण करू शकतो. पण तशी करण्यासाठी आपल्याकडं ते मॅनेजेबल गोल्स, ही छोटी छोटी गोल्स आपली मॅनेजेबल पाहिजेत. म्हणजेच आपण ते अचिवेबल पाहिजे की हे गोल मी करू शकतो. जसं 3 महिन्यात 10 किलो वजन करू शकतो कुणी पण कमी. असं नाहीये की ते खूप अनअचिवेबल किंवा हे खूप आवाक्या बाहेरचं आहे की 3 महिन्यात 100 किलो करायचंय, 3 महिन्यात 20 किलो कमी करायचंय, 30 किलो कमी करायचंय. प्रेशर येतं, आणि त्या प्रेशर खाली आपण कधीच ते गोल अचीव्ह करत नाही. त्यामुळे ते प्रेशर न घेण्यासाठी आपल्याला हे अचिवेबल कसं राहील ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, आणि तेवढंच करायला पाहिजे. तेवढं केलं की मग पुढचा टप्पा येईल. की एखाद्याला मान्य आहे, एखादा 120 किलोचा आहे आणि त्याला 70 किलोवर यायचे, तर 50 किलो कमी करायचे. पण ते 50 किलो कमी करण्यासाठी पहिल्या दिवशी ठरवायचं नाही, पहिल्या दिवशी 10 किलोचा टप्पा ठरवतो. मग त्यालाही उत्साह वाटतो की अरे मी 10 किलो कमी केले म्हणजे आता पुढचं करायला शक्य आहे.
त्याच्यानंतरचं येतं रिलेव्हंट. म्हणजे आपण जे गोल ठरवू ते आपल्याशी रिलेव्हंट पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा खूप चांगला चित्रकार आहे, छान चित्र काढतो, एस्थेटिक सेन्स चांगला आहे, पण याचा अर्थ असा नाही की हे एस्थेटिक सगळीकडे फॉलो होईल. म्हणजे त्या माणसाला जर आपण सांगितलं की तू बिल्डिंग बांध, चांगलं चित्र काढतोस ना किंवा चांगलं स्कल्पचर करतोस ना, तू बिल्डिंग बांध, ध्येय म्हणून ठरवलं जरी त्यानं, तरी ते ध्येय त्याच्यातून पूर्ण नाही होणार, कारण बिल्डिंग बांधण्याचं नॉलेज त्याच्याकडे नाहीये. आज नॉलेज अचीव्ह करणं सोपं आहे, पण नॉलेज अचीव्ह करायचं जरी त्यानं ठरवलं तरी सुद्धा ते नॉलेज अचीव्ह केल्यानंतर लोकांकडनं काम करून घेणे, बिल्डिंग बांधण्यासाठीचा पुरेसा अनुभव त्याच्याकडे नाहीये. तो चित्रकार चांगला आहे. त्याच पद्धतीनं आपलं गोल हे रिलेव्हंट पाहिजे. आपण जे आहोत ते आपल्या स्वभावाला, आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगला ते अनुसरून गोल हवं. कुठलं तरी भलतं गोल ठेवून आपण चालणार नाही. त्यामुळे ते आपण विचार करायला पाहिजे की जो आपण ध्येय ठरवू ते ध्येय आपल्याला रिलेव्हंट किती आहे. आपल्याला श्रीमंत व्हायचंय तर श्रीमंत होताना आपला जर स्वभाव जो आहे ना, की आपला स्वभाव चांगला असतो, संस्कारशील असतो, याचा अर्थ असा नाही की श्रीमंत व्हायचंय म्हणून मी कुठेतरी बेकायदेशीर मार्गानेच पैसे कमवतोय, अवैध धंदे करतोय आणि मग मी श्रीमंत. मी हो करूच शकणार नाही, कारण आपण तसे नसतो. मग आपल्याला श्रीमंत व्हायसाठी आपण कायदेशीर मार्गांचाच वापर करून आपण होऊ, कारण मगच ते रिलेव्हंट होतं आणि मगच ते अचीव्ह पण होतं. कारण आपण जर तसे नसताना ते ध्येय ठरवलं तर ते कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं आपण विचार करताना हा ठेवायला पाहिजे की हे मला रिलेव्हंट आहे ना, व्यवस्थित आहे ना, मग ते होतं. आणि शेवटचा आहे टाइम बाउंड. आपण त्या ध्येयाला एक डेडलाईन द्यायला पाहिजे. ते डेडलाईन दिली तरच होतं. 3 महिन्यात 10 किलो वजन कमी करायचंय. 3 महिने ही त्याची डेडलाईन आहे आणि त्या तेवढ्या ह्याच्यात पूर्ण झालंच पाहिजे. मी मागं पण एक सांगितलं होतं उदाहरण की मी पुस्तक लिहिताना नेहमी अशा पद्धतीनं ते केलं होतं की 21 दिवसात पुस्तक लिहून पूर्ण करा. मग ते 21 दिवसात पुस्तक कसं लिहायचंय, तर आपल्याला समजा 21,000 शब्दांचं पुस्तक लिहायचंय तर रोज 1,000 शब्द झाले पाहिजेत. म्हणजे जो काय मेन आपण टॉपिक घेऊ त्याचे 21 सब चॅप्टर्स झाले पाहिजेत आणि मग चॅप्टर्स 1,000 शब्दांचा. मग ते असं ते त्यांनी सांगितलं होतं मला आणि त्या पद्धतीने पूर्ण होत होते. कारण त्याचे आपण छोटे छोटे तुकडे केले, त्याला टाइम दिला, त्याला डेडलाईन दिली, मग ते तेवढ्या वेळात ते झालं पाहिजे. 365 दिवसाचं टार्गेट घेऊन चाललो तर 365 दिवसाचा आपण नाही विचार करू शकत. 6 महिने, 3 महिने, 1 महिना, मग 1 आठवडा, 1 दिवस, असं जर त्याचे स्लायसिंग करत गेलो आपण तर प्रत्यक्ष पर डे जे काही काम करणार असू किंवा पर आवर काम करणार असू ते काम छोटं वाटायला लागतं आपल्याला आणि आपल्याला ते काम करण्याचा उत्साह, हुरूप येतो आणि आपण ते काम व्यवस्थित करू शकतो. त्याच्यामुळे गोल्स जे आहेत हे अशा पद्धतीनं स्मार्ट हवे. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिलेव्हंट, टाइम बाउंड. या 5 गोष्टी आहेत. या 5 गोष्टींचा विचार करून हे ध्येय ठरवलेले असतील तर हे अचीव्ह करायला अजिबात अडचण येत नाही. त्यामुळे हे करून बघा. पुढच्या वेळी जेव्हा प्रयत्न करत असतो आपण, एखादी नवीन गोष्ट सुरू करणार असतो, तेव्हा त्या सुरू करणाऱ्या गोष्टीचं या पद्धतीनं वर्गीकरण, पृथक्करण जर केलं तर पुढे जाऊन आपल्याला त्रास होत नाही. आपल्याला एक्झॅक्ट माहिती असतं की आपण कशा पद्धतीनं ग्रो करणार आहे. ऑल द बेस्ट टू यू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका.